नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाई पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी काही महिन्यापासून आपले काही व्हिडिओ येत नव्हते. तर त्याचं कारण असं होतं की आपण जे व्हिडिओज वगैरे जे बनवायचो आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही रेव्हेन्यू मिळायचं, म्हणजे त्यावरून आपली काही कमाई व्हायची. तो ते असं झालं की आपल्या गुगलवरून काही टेक्निकल इश्यू झाल्यामुळे ते आपण आपण व्हिडिओ बनवायचे थोडे स्टॉप केलेले आहेत. कारण की असं झालंय की आपण आता सध्या व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपला चॅनल सध्या म्हणतात ना ब्लॅकलिस्टमध्ये झालेला आहे. पण ते आपली काही चुकी नसल्यामुळे ते गुगलची चुकी आहे. त्यामुळे आपण मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोच आहे. आणि मला माहिती आहे सुद्धा की तुम्ही सुद्धा आपले व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने पाहता आणि तुम्हाला आपले व्हिडिओसुद्धा बघायला आवडतात. आणि जसं की तुम्हाला आणि जस्ट मी आता गावी आल्याच्यानंतर आपले जे गावातले जे आपली वाडवळी आहेत किंवा आपली मोठी माणसं वगैरे आहेत ती म्हणजे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर त्यासाठी खरंच मी क्षमा मागतो. कारण की मला सुद्धा असं वाटतं की आपल्या कोकणातले जेवढे पण काही रीतीभाती आहेत, काही परंपरा वगैरे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावे. आणि जसं की मी आता आपल्या गावी आल्याच्या नंतर सुद्धा मला असं समजलं की नाही म्हणजे खरोखर आपली माणसं आहेत जे आपल्यावरती आणि आपल्या व्हिडिओवरती खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेम वगैरे दाखवतातच. सो काही हरकत नाही. जस्ट आता तुम्ही आता आपल्या मागच्या स्क्रीनमध्ये पाहू शकता की काय आपले इश्यू आहे. मी सुद्धा तुमच्यावर स्क्रीन शेअर केलेली आहे. आणि ते 5 तारखेला पुन्हा एकदा आपल्याला रिअप्लाय करायचं आहे. त्यासाठी जस्ट असं आपला म्हणजे जस्ट कमाई म्हणून नाही, पण म्हणतात ना एक छोटा हातभार वगैरे लागू शकतो त्या आपल्या कमाईमध्ये यूट्यूबमधून. सो आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी तुमच्यापर्यंत जे काही आपल्या कोकणाच्या रीतीभाती आहेत तुम्हाला शेअर करतच राहीन आणि यापुढे करणारच आहे. पण आता हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी 5 तारखेच्या नंतरच अपलोड करणार आहे, कारण की त्याबद्दल काही थोडाफार रेव्हेन्यू जनरेट होईल. सो त्यामध्ये मला सुद्धा त्यामध्ये आर्थिक मदत होईलच. आणि जे थोडेसे गणपती बाप्पाच्या आगमनाचे आणि त्याच्या अगोदरचे काही विधी होत्या मी व्हिडिओ नाही काढला, कारण की मी स्वतः डिमोटिवेट झालेलो याबद्दल. कारण की आपण एवढा 2.5 वर्ष एवढी मेहनत करून सुद्धा आपल्याला यामध्ये काही फायदा होत नाही. जस्ट म्हणजे असं मी माझा फायदा नाही बघितला, पण म्हणतात की थोडा काही इश्यू सुद्धा होऊ शकतो. कधी कधी आपले चॅनल वगैरे बॅन होण्याची शक्यता होऊ शकते, कारण की हे टेक्निकल इश्यू आहे, गुगलकडून इश्यू आहे. सो त्याला आपण काही करू शकत नाही. जास्तीत जास्त आपण इथे त्यांचे संपर्क करू शकतो. म्हणून मी थोडं म्हटलं की आपण थोडं 5 सप्टेंबरच्या नंतर आपण रिअप्लाय केल्याच्या नंतर आपण व्हिडिओ पोस्ट करूया. पण आत्ताच्या या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला जे व्हिडिओ पाहायला मिळणार, जसे की आपल्या गौरी आगमन किंवा गौरी पूजन असतात, गौरीचं पूजनच्या नंतर रात्रीचं कसं नाच गाणी वगैरे ते मी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करेनच. आणि याच्यानंतरचे सुद्धा आपले काही पर्सनल ब्लॉग सुद्धा आपण टाकण्याचा प्रयत्न करूच, मुंबईमध्ये राहून सुद्धा, जसं की जेवणाचे वगैरे ब्लॉग झाले. सो असे काही असतात. मी सुद्धा तुमच्यावर जास्त करून कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करेनच. आणि तुम्ही तर आता माझ्यावरती चांगलं प्रेम दाखवतच, आपल्या चॅनलवरती सुद्धा प्रेम दाखवत आहेत. आपली सुद्धा आता 2100 सबस्क्रायबरची फॅमिली झालेली आहे. तर त्यासाठी तुमचं खूप धन्यवाद. हे आपलं आई सुद्धा आहे जे आपल्या बॅक सपोर्ट वगैरे करतात. आपल्या गावचं जे लोक आहेत ते आपल्याला खरंच मोटिवेट सुद्धा करतात की तू केलं पाहिजे वगैरे. सो मी सध्या तरी याच्या पुढे विचार नव्हता केला की मी बनवेन म्हणून व्हिडिओ. पण हल्ली गावी आल्यामुळे मला सर्वजण बोलतात की व्हिडिओ बनव, खूप चांगले बनवतो. त्यासाठी तुमचे जे आपले व्हिडिओ जे बघत असेल आता सुद्धा, तर आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि मला असे भरपूर असे कमेंट सुद्धा आले की आपले जे नॉन सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुद्धा कमेंट केली, बट तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही. पण ते आपले व्हिडिओ डेली बघतात. त्यांचे सुद्धा या व्हिडिओ मार्फत धन्यवाद करतो. असंच माझ्यावरती नेहमी प्रेम करत राहा. आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही आहात, ॲक्टिव्ह सुद्धा आहात आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ येतील, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. आणि जेवढा होईल तेवढा आपली संस्कृती आहे आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या भावंडाकडे, सर्वांकडे तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न करा. ते कुठून होणार की शेअर बटनवरती क्लिक करा आणि लिंक शेअर तुम्ही करू शकता. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूया. लगेचच आपल्या काही रीतीभाती असतील त्या सुद्धा दाखवतो.
तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.